लोकांना काय वाटतं आम्ही गेम खेळतो, गेम लोकांसोबत खेळते. ही गोष्ट पुण्यामुळे स्प्रेड जास्त होते असं वाटतं. इन्फ्लुएन्सर्स, पण इन्फ्लुएन्सर तर या गोष्टींना पूर्णपणे डिनाय करतायत. तो 0.1% तुम्ही 30% वर नेऊन ठेवला ना, ही तुमची चूक आहे. की रील स्क्रोल केली का बेटिंगचं काय 15-16 वर्षांच्या पोरांनी सुसाईड केलं नसतं. 30 दिवसात 28 सुसाईड झाल्यात भारतभर. आणि तुम्ही परत त्यांनाच त्यांच्या समोर जाऊन म्हणता तुम्ही आमची इन्स्टा फॅम आहे, तुम्ही आमची फॅमिली. अरे फॅमिली आहे तर दाखवा यांचा सख्खा भाऊ गेम खेळतो का. पुढं गेला तुमचा हिंदुत्व. मी स्वतः एक मुसलमान आहे, आमच्यात तर हराम आहे टोटल. म्हणजे तुम्ही ते खाणं काय आणि डुकराचं मटण खाणं काय हे सेम आहे आमच्यासाठी. 15 वर्षाचा मुलगा आसामपर्यंत जाऊन पोहोचला या बेटिंगच्या नादात. ते नक्की काय प्रकरण होतं? जे छपरी कॅटेगरीतले आहेत ना, ज्यांचं पोटपाणीच आता फक्त त्याच्यावर सुरू आहे, ते लोकच आजच्या घडीला जाहिरात करतात. इन्फ्लुएन्सर्स कडून पण तुम्हाला प्रचंड विरोध झाला. त्यांचं असं म्हणणं आहे की हा सगळ्याच रील स्टार्सना टार्गेट करतो. तर सुपारी देण्याचा माझा प्रयत्न झाला, माझी सुपारी दिली 20 लाख रुपयाची त्यांनी. ॲट द एंड ऑफ द डे मी कधीच कन्व्हिन्स होणार नाही. तुम्ही जर लोकांबरोबर फ्रॉड करताय तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या मातीतला आहे. तुम्ही लोकांना फसवायचं बंद करा, मी सोशल मीडिया बंद करतो. तुम्ही ऑडियन्सची गद्दारी बी करायची आणि आम्ही तुम्हाला बोलायचं पण नाही, असं कसं होईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही फक्त डोक्यावरती घेतलेलं आहे, तुम्ही त्यांना मनात किंवा डोक्याच्या आत कधीच घेतलं नाही. लोक तर जुगाराच्या अड्ड्यावर पण जातात. मग तू ते अड्डे बंद करून दाखवा. मी 10 लाखाचं आज तुम्हाला ओपन बक्षीस जाहीर करतो.